हॅलो एव्हरीवन, मी सिद्धेश प्रकाश दवी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल सफर विथ सिद्धूमध्ये। आज आहे रविवार आणि जुलै महिना आहे। पाऊस बऱ्यापैकी सुरू झाला आहे महाराष्ट्रात आणि पाऊस म्हटलं तर आपली बाईक राईड तर होणारच। तर अशीच एक बाईक राईड मी आज करतोय, मी आणि माझे मित्र। मागे पेट्रोल भरायला गेले ती लोक। तर मी चाललो आता खोपोलीला आहे गगनगिरी महाराज यांचं मठ आहे, तर तिकडे जाणार आहे। आणि हा मागे माझा आपला जुना मुंबई पुणे हायवे खूप चांगल्या प्रकारे राईड होते। वाजलेत आता 12, थोडा लेटच झाला आहे, लवकर पोचणार होतो आणि पावसाने बऱ्यापैकी विश्रांती घेतली आहे। हे बघा, इथे पेट्रोल पंप आहे, इथे आपली बाईक। सो चला लवकर जाऊया, खोपोलीला पोहोचूया आणि महाराजांचं आपण दर्शन घेऊया आणि या मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा आनंद घ्या, जो असा एकदम हिरवा असा झालाय, रस्ता एकदम ओला, खूप चांगलं वाटतं ड्राईव्ह करायला। जर तुम्ही ड्राईव्ह करत असाल तर तुम्हाला पण हा रोड नक्कीच आवडेल। सो 2 तासांचा प्रवास करून आम्ही पोहोचलोय परमपूज्य गगनगिरी महाराजांच्या मठाकडे। मागे आहे ते मठ आहे आणि हा आजूबाजूचा परिसर खूप चांगला वाटतंय अतिशय। आणि भाविक देखील खूप आलेत। आज सुट्टी आहे, शनिवार आहे, वीकेंड आहे, त्यामुळे चला आता मंदिरात जाऊ आणि दर्शन घेऊ आणि आजूबाजूचा परिसर देखील जरा बघूया। बघा, हे पूर्ण हे मंदिर आहे आणि खालून ही वाहते नदी। पाणी बघा नदीला किती आलं। हे बघा, काय सुंदर वाटतंय मंदिर। मला वाटतं इथे एंट्री फी आहे की नाही बघा, आता विचारूया। तर इकडे आपलं चप्पल स्टँड आहे, 2 रुपये घेतले त्यांनी चप्पल स्टँडचे। आणि स्वच्छतागृह, टॉयलेट्स आणि खूप चांगला परिसर आहे, माकडं पण आहेत खूप। चला आता आतमध्ये जाऊया। मंदिराचं दर्शन करून झालंय आमचं, पण तेच सगळीकडे कुठल्याही मंदिरात व्हिडिओ शूट करायला अलाव नाही। तर हे मागे आहे ते मंदिर आहे, हे बघा। सो काहीच दाखवता नाही आलं तुम्हाला, तर पण इथे येऊन तुम्ही प्रत्यक्षात बघा किती चांगलं। आणि बाजूने जी नदी वाहते ना, त्यामुळे या मंदिराला अजून असा चांगला रूप येतं, त्यामुळे खूप चांगलं वाटतं मंदिर बघायला। परिसर बघू शकतात
किती असा चांगला आहे. हे बघा. आणि इकडे भक्त निवास पण आहे. हा मागे तो भक्त निवास आहे. आता बघू भंडाराचं कसं काय आहे. तर इथे महाप्रसाद वगैरे असा असतो का. खूप दिवसांपासून या मठाला भेट द्यायची होती, पण वेळेअभावी जमत नव्हते. पण आज तो योग आला. हा मठ खोपोली रेल्वे स्टेशन पासून खूपच जवळ आहे. तुम्ही चालत देखील येऊ शकता, तर रिक्षाने 5 मिनिटात पोहोचता येते. मठ खूप स्वच्छ, सुंदर आणि शांत आहे. मुख्य म्हणजे तिथली माणसं शिस्तबद्ध आहेत. तिथे एवढी गर्दी असून देखील शांतता होती. महाराजांबद्दल जेव्हा चर्चा होते तेव्हा त्यांच्याबद्दल हमखास सांगितले जाते की ते पाण्यात उभे राहून ध्यानधारणा करत असत. ते तप करण्यात इतके एकाग्र व्हायचे की त्यांचे पाय माशांनी कुरतडले होते. हा रस्ता शंकर पार्वती मंदिराकडे जातो. जिकडे नजर जाईल तिकडे डोंगर, झाडे आणि धबधबे. या निसर्गाचा आनंद घेत आम्ही मंदिराकडे जात होतो. हा असा मध्ये स्पेस आहे. हे हेलिपॅड आहे. मला वाटतं जेव्हा कार्यक्रम असतील मंदिराचे तेव्हा इथे येत असेल कोण ना कोण चीफ अतिथी. आणि जोराचा पाऊस आलेला आहे. हे झाडं आहेत त्यामुळे पाणी आम्हाला एवढं लागत नाही. हे बघा एकदम पूर्ण गावचा व्ह्यू वाटतोय मला. गाव आठवतंय. आणि हा असा रोड, बाजूला हा असा हिरवा निसर्ग आहे. मनाला शांती भेटली पूर्ण. जो थकवा असतो ना आपला पूर्ण आठवड्याचा कामाचा, तो इथे येऊन निघून जाणारच जाणार. तर एकदा नक्की या सगळ्यांनी तुम्ही पण. आणि इथे हे मंदिर आहे. बघा, महाराजांचं सुंदर असं मंदिर जे पाताळगंगा नदीच्या बाजूला असलेलं आणि या सुंदर अशा निसर्गात वसलेलं. सर्वांनी नक्कीच या आणि भेट द्या एकदा तरी. खूप मनाला प्रसन्न होऊन जातं. तसेच इकडे मोफत औषधोपचार देखील होतो दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या रविवारी. मंदिराचं दर्शन करून बाहेर आलो. वेळ झाली ती घरी जायची. इकडे आमचे बाईक पार्किंगचे 20 रुपये घेतले होते. खोपोली स्टेशन जायला इकडे तुम्हाला रिक्षा देखील उपलब्ध आहे. खूप चांगलं वाटलं. सो हा शॉर्ट अँड सिम्पल व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तसेच भेटू पुढच्या अशा छानशा अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.